मागील पाठाच्या वेळेला आपण बोलतो मराठी याचे 2 भाग पाहिलेले आहेत. आज आपण व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत. व्यवहारामध्ये एखादी व्यक्ती किंवा मनुष्य हा प्रत्येक बाबतीत थोडीफार हा काटकसर करत असतो, म्हणजे बचत करत असतो. मग ती बचत करत असताना कधी तो वेळेची बचत करत असतो, कधी पैशाची बचत करत असतो, काही वेळेला श्रमाची पण बचत करत असतो. आणि व्यक्तीला बचत करण्याची सवय ही असलीच पाहिजे. आणि मग ही बचत जी आहे ती बचत वेळेच्या बाबतीत असेल, शब्दांच्या बाबतीत असेल, श्रमाच्या बाबतीत असेल, तर ही सगळ्यात महत्त्वाची ठरत असते. आता ही जी शब्दांची बचत आहे ती शब्दांची बचत म्हणजे नेमकं काय आहे याचाच थोडाफार अभ्यास आज आपण करणार आहोत. तेव्हा रोजच्या जीवनामध्ये एकमेकांशी बोलत असताना परस्परांच्या विचारांचं आदानप्रदान आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपण भाषेच्या माध्यमातून करत असतो. कारण ही भाषा ही एकमेकांना आदानप्रदान करण्यासाठी आपले विचार एकमेकांशी सांगत असताना महत्त्वाची दुवा ठरत असते. म्हणून भाषेलासुद्धा महत्त्व हे आहेच. आणि आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा नेहमी बोलत असताना एक बोलीभाषा असते आणि एक प्रमाण भाषा असते. आणि या बोलीभाषेचा आणि प्रमाण भाषेचा आपण या व्यवहाराच्या आदानप्रदानामध्ये वापर करत असतो. या भाषेमध्ये अनेकदा आपण जोड शब्द वापरत असतो. आता हे जोड शब्द म्हणजे नेमकं काय आहे तर हेही आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. जोड शब्द याचा अर्थ काय की जेव्हा 2 शब्द एकत्रित येत असतात आणि त्यामधून जो शब्द तयार होतो त्याला आपण जोड शब्द असे म्हणणार आहोत. तर बोलण्याच्या ओघामध्ये आपण अशा प्रकारची ही जोड शब्द वापरत असतो की जेव्हा शब्द एकत्र येत असतात, शब्द एकत्र आल्यानंतर हे जोड शब्द तयार होत असतं. आता या जोड शब्दातले ही शब्द खूप महत्त्वाचे असतात. आणि मग या जोड शब्दामध्ये जे शब्द आहेत ते शब्द गृहीत धरलेले असतात आणि एका वाक्याचे काम एका शब्दामध्ये सुद्धा होत असतं. म्हणजे खूप काही शब्द बोलावेत आणि त्याच्याऐवजी एखादा शब्द बोलावा तर इथं जे बचत झालेली आहे, इथं जी काटकसर झालेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून भाषेचं आदानप्रदान, विचारांचं आदानप्रदान जेव्हा आपण करत असतो, बोलताना जी वाक्य बोलत असतो तेव्हा अनेक शब्दांच्यापासून जे वाक्य तयार होते हे आपण पूर्वी पण पाहिलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचं वाक्य किंवा अनेक शब्द न बोलता एखाद्या शब्दामधून तो विचार जर समोरच्याला आपल्याला सांगता शक्य असेल तर त्याचाच आपण या प्रमाण भाषेमध्ये वापर करत असतो. आणि म्हणून ही जोड शब्द खूप महत्त्वाचे असतात की जे अनेक शब्दांची बचत ही करत असतात. असे जे शब्द आहेत, असे जे जोड शब्द आहेत त्या जोड शब्दांच्या माध्यमाचाच आज आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता बोलत असताना आपण अशी सांगतो की मी बटाटे वडा खाल्ला. आता बटाटे वडा हा जो जोड शब्द आहे तो जोड शब्द कसा तयार झाला तर बटाटे घालून तयार केलेला तो वडा. आता इतके शब्द बोलायची गरज आहे का तर नाही. इथं काय केली आपण शब्दांची काटकसर केली आणि बटाटे घालून तयार केलेला वडा याच्याऐवजी आपण केवळ बटाटे वडा असाच उच्चार केलेला आहे. किंवा पोळीसाठी पाठ, तर आपण पोळीसाठी पाठ असं न म्हणता तिथं केवळ पोळपाट हा एकच शब्द उच्चारत असतो. म्हणजे इथला साठी हा शब्द आपण घालतो, इथं कमी करतो. म्हणजे इथं शब्दांची काटकसर आपण केलेली आहे. जसं उदाहरण दुसरं जर पाहायचं झालं तर 5 वडांचा समुदाय. आता 5 वडांचा समुदाय या सगळ्या 3 शब्दांच्या ऐवजी आपण एकच शब्द वापरत असतो ज्याला आपण म्हणतो पंचवटी. म्हणजे इथं आपण काय केली तर शब्दांची बचत केलेली आहे. तर अशा प्रकारचे जे शब्द एकत्र येत असतात ते शब्द एकत्र येणं म्हणजेच काय आहे याचाच आज आपण अभ्यास करणार आहोत. आता हे 2 शब्द जे एकत्र येत असतात तर हे 2 शब्द एकत्रित येणं म्हणजे काय, त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. समास. तर समास म्हणजे नेमकं काय. समास तर 2 शब्द जेव्हा एकमेकांच्या शेजारी असतात त्यातला परस्पर संबंध हा त्या ठिकाणी दाखवला जात असतो. अशा वेळेला त्यातले काही प्रत्यय लोप पावत असतात, काही शब्द लोप पावत असतात आणि त्यामधून एक जोडशब्द तयार होतो. आणि हा जोडशब्द म्हणजेच सामासिक शब्द. तर या सामासिक शब्दावरूनच हा जो सामासिक शब्द आहे तो सामासिक शब्द तयार करण्याच्या रीतीला, सामासिक शब्द याची व्याख्या आपण पाहिली
पण सामासिक शब्द तयार करण्याच्या रीतीलाच आपण समास असे म्हणणार आहोत. तर ही व्याख्या आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावयाची आहे की समास म्हणजे काय. तर सामासिक शब्द तयार करण्याच्या रीतीला समास असे म्हणतात. दुसरा एक शब्द याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे विग्रह. कोणता शब्द आहे? विग्रह. आता हा विग्रह म्हणजे नेमका काय, तर हा जो सामासिक शब्द आहे, हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे, हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे स्पष्ट करण्यासाठी त्याची आपण फोड करत असतो. आणि ही जी फोड करणं आहे, ही फोड करून दाखवण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीलाच विग्रह असे म्हणतात. काय म्हटलेलं आहे की सामासिक शब्द फोड करून सांगण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीलाच विग्रह असे म्हटलेलं आहे. आता हा जो विग्रह आहे, हा विग्रह सुद्धा आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये स्पष्टीकरण करत असतो. जे विग्रह म्हणजे काय, तर कमीत कमी शब्दामध्ये सामासिक शब्दांचं केलेलं स्पष्टीकरण म्हणजेच विग्रह. आता उदाहरणार्थ गायरान हा एक सामासिक शब्द आहे. तर गायरान हे सामासिक शब्द झालेला आहे. आता याचं विग्रह करत असताना आपण काय करणार आहोत, तर सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना त्याची जी फोड करणार आहे, त्याची फोड करण्याची जी पद्धती आहे त्याला आपण विग्रह म्हणणार आहोत. आणि म्हणून गायरान हा सामासिक शब्द आहे आणि याची फोड करत असताना आपण गायीसाठी जे रान आहे ते, म्हणून गायीसाठी रान अशी त्याची आपण फोड करत असतो, म्हणून याचा विग्रह अशा पद्धतीने झालेला आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की समास म्हणजे नेमकं काय आहे, विग्रह म्हणजे काय आहे, हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर शब्दांचं जे एकत्रीकरण करत असतो, हे एकत्रीकरण करणं म्हणजेच समास. आणि हे जे समास आहे, हा जो समास आहे, हा समास शब्दसुद्धा, समास हा सम आणि अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. आता याचाही अर्थ काय, तर एकत्र येणं, म्हणजे शब्द एकत्रित येत असतात त्यालाच आपण समास असे म्हणणार आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, समास या घटकाच्या बाबतीतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण पाहिलेला आहे, सामासिक शब्द म्हणजे काय, आणि या सामासिक शब्दांची जी रीत आहे त्या रीतीलाच आपण समास असं म्हणणार आहोत. हा सामासिक शब्द फोड करून सांगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजेच आपण विग्रह असं समजणार आहोत. तर या समासाच्या बाबतीमध्ये आपण त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. पाहूया समासाचे मुख्य 4 प्रकार. समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. दुसरा तत्पुरुष समास. तिसरा जो प्रकार आहे द्वंद्व समास. तिसरा आहे द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार आहे बहुर्विही समास. चौथा बहुर्विही समास. असे हे समासाचे मुख्य 4 प्रकार आपण पाहणार आहोत. त्याचे जे उपप्रकार पुन्हा पडतात त्याची माहिती आपण त्या भागामध्ये पाहावयाची आहे. तेव्हा आपण या समासाचे जे 4 मुख्य प्रकार आहेत त्या 4 मुख्य प्रकारांची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला जो प्रकार आहे अव्ययी भाव समास. पाहूया आपण पहिला अव्ययी भाव समास. आता अव्ययी भाव समास म्हणजे काय त्याची आपण माहिती पहिल्यांदा घेऊया, त्याची व्याख्या समजावून घेऊया. जर तो सामासिक शब्द आपण पाहिलेला असतो, त्या सामासिक शब्दामधले जे महत्त्वाचे 2 शब्द असतात त्या शब्दामधलं पहिलं जर पद किंवा पहिलं अक्षर महत्त्वाचे असेल तर त्याला आपण अव्ययी भाव समास असे म्हणणार आहोत. आणि म्हणून याची व्याख्या अशी आपल्याला लिहावी लागेल की ज्या सामासिक शब्दातील पहिले पद हे अव्ययी असून ते प्रमुख असते आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला आपण अव्ययी भाव समास असं म्हणणार आहोत. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा की जे अव्ययी भाव समासच असतात. त्यामध्ये हे शब्द आहेत आ, यथा, प्रति असे जे महत्त्वाचे शब्द आहेत. आ असेल, प्रति असेल, यथा असेल, तर असे शब्द काय, तर उदाहरणार्थ जन्म हा एक शब्द आहे. तर या जन्माच्या अगोदर मी आ हे प्रत्यय जर लावलं किंवा आ हे जोड शब्द लावलं
तर आपण ते शब्द कसा वाचतो, आजन्म. म्हणजे जन्मापासून इथं आ याला महत्त्वाचं पद किंवा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, म्हणून हे अव्ययी भाव समास आहे. तर असे काही शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यामध्ये या सामासिक शब्दांचा जेव्हा आपण विग्रह करत असतो तेव्हा पहिलं पद हे महत्त्वाचं असतं, त्यालाच आपण अव्ययी भाव समास असं म्हणणार आहोत. तर हे अव्ययी भाव समास म्हणजेच काय, तर पहिलं पद हे बहुधा अव्यय असतं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याचा वापर हा क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, त्याला आपण अव्ययी भाव समास म्हणणार आहोत. जशी आपण उदाहरणं या ठिकाणी पाहूया. हा एक तक्ता तुमच्यासमोर दिसतो आहे. या तक्त्यामधली ही जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणामध्ये सामासिक शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे त्याचा विग्रह केलेला आहे. म्हणजे तुम्हाला तो विग्रह केल्यानंतर हे लक्षात येतं की त्यामध्ये प्रथम पदच महत्त्वाचं समजलेलं आहे. उदाहरणार्थ पहिलं यथाविधी, पहिला शब्द आहे यथाविधी म्हणजे विधीप्रमाणे. दुसरा शब्द आहे यथाक्रम म्हणजे क्रमाप्रमाणे. म्हणजे पहिला शब्द यावरून त्या ठिकाणी त्याचं महत्त्व हे लक्षात येतं. दुसरा शब्द आहे प्रतिसाल. प्रतिसाल म्हणजे काय, प्रत्येक वर्षी. केवळ साल म्हटलं तर ते एकच साल झालं, पण जसं आपण प्रतिसाल म्हणतो म्हणजे त्या प्रतिवरून प्रत्येक वर्षी हे आपल्याला समजतं, म्हणून ते पहिलं पद या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रति महिना प्रत्येक महिन्यास. दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी. त्यामुळे प्रत्येक हा शब्द हे महत्त्वाचं स्थान आहे, म्हणून पहिलं पद इथं महत्त्वाचं समजलं जातं, म्हणून त्याला आपण अव्ययी भाव समास असं म्हणणार आहोत. दुसरं उदाहरण आहे जागोजागी. प्रत्येक जागी. जागोजागी म्हणजे काय, प्रत्येक जागी. आता या ठिकाणी असे काही शब्द येतात बघा, जागोजागी, घरोघरी असे जे शब्द असतात, जरी तिथं अव्यय दिसत नसलं तरी त्या शब्दांचा विग्रह हा अव्ययाप्रमाणेच केलेला आपल्याला दिसतो, म्हणून त्याचा समावेश हा आपल्याला या ठिकाणी अव्ययी भाव समासामध्ये केलेला आहे. तेव्हा याही गोष्टी आपण समजावून घेणं अपेक्षित आहे. तेव्हा जो पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास, तो आपल्याला लक्षात आलेला असेल की जेव्हा उदाहरणामध्ये आ असेल, यथा असेल किंवा प्रति असेल, हे संस्कृतमधले उपसर्ग आहेत. हे उपसर्ग जेव्हा अव्ययच मानलेले असतात आणि हे सर्व उपसर्ग हे प्रारंभी येत असतात, तेव्हा त्याला आपण अव्ययी भाव समास असं समजणार आहोत. संस्कृतप्रमाणेच फारसी भाषेतले सुद्धा उपसर्ग हे प्रारंभी येतात आणि त्यामधून सुद्धा अव्ययी भाव समास तयार होतात. त्याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी ऐकूया. जशी की बेलाशक, गैरशिस्त, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर. तर असे जे शब्द आहेत हेही आपल्याला अव्ययी भाव समासामध्ये घ्यावे लागणार आहेत. किंवा मराठी शब्दांची दुरुक्ती जे होत असते, म्हणजे जे जोड शब्द तयार होत असतात, तेच शब्द जेव्हा येत असतात तर तेही आपल्याला अव्ययी भाव समासामध्ये घ्यावे लागणार आहेत. जसं गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली. इथं काय झालं, द्विरुक्ती झालेली आहे आणि त्यामुळं हे जे शब्द आहेत, हे जे सामासिक शब्द आहेत, याचा समावेश आपल्याला अव्ययी भाव समासामध्ये करायचा आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रो, या शब्दामध्ये आपल्याला संस्कृत आणि फारसी भाषेची जे अव्ययी भाव समास आहेत त्याचा प्रारंभी शब्द हा जरी अव्यय नसला तरी त्याचं पहिलं पद जे आहे ते पहिलं पद हा महत्त्वाचा असल्यामुळं आपल्याला त्याचा समावेश अव्ययी भाव समासामध्ये करावयाचा आहे. हेही आपण या निमित्तानं लक्षात घेणार आहात. आता जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजेच तत्पुरुष समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास म्हणजे काय, पहिल्या अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आहे. आता तत्पुरुष समासाची जेव्हा आपण व्याख्या पाहणार आहोत तेव्हा त्यामध्ये मात्र या समासामधलं दुसरं पद महत्त्वाचं असतं. म्हणून तत्पुरुष समासाची ही जी व्याख्या आहे ती तत्पुरुष समासाची व्याख्या आपल्याला अशी करावी लागेल की या ज्या समासामधील दुसरे पद महत्त्वाचे असून अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय समासाचा विग्रह करतेवेळी घालावा लागतो, त्यास आपण तत्पुरुष समास असे म्हणणार आहोत. आता या ठिकाणी नेमकं काय होतं, तर इथं दुसरं पद हे महत्त्वाचं आहे आणि दुसरं पद हे अर्थाच्या दृष्टीनं गाळलेलं जे शब्द असेल किंवा विभक्ती प्रत्यय असेल तो विग्रह करताना घालावा लागतो. उदाहरणार्थ तोंडपाठ, तर तोंडाने पाठ. तर इथं काय झालेलं आहे, दुसरं पद महत्त्वाचं आहे. किंवा दुसरं उदाहरण आपण पाहूया, अनिष्ठ. अनिष्ठ, इष्ट नाही ते अनिष्ट असं आपण म्हणत असतो, तर इथंही दुसरं पद महत्त्वाचं आहे. कंबरपट्टा, कमरेसाठीचा तो पट्टा, इथं पट्टा हे शब्द महत्त्वाचा आहे.
म्हणजे या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं असतं, त्याला आपण तत्पुरुष समास असं म्हणणार आहोत. तर अशी तत्पुरुष समासाची काही उदाहरणं आपण इथं पाहतो आहोत. आता या तत्पुरुष समासाचे जे प्रकार आहेत ते प्रकार समजून घेणं हे महत्त्वाचे आहेत. जे तत्पुरुष समास आहेत त्या तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारांची माहिती आपण घेऊया. जो पहिला उपप्रकार आहे तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास. पहिला प्रकार कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा प्रकार आहे कर्मधारय समास. दुसरा प्रकार आहे कर्मधारय समास. आणि तिसरा प्रकार आहे द्विगु समास. असे हे 3 प्रकार आपल्याला तत्पुरुष समासाचे पाहायला मिळतात. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष. आपल्याला याची पहिल्यांदा व्याख्या इथे लिहून घेऊया. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष असे म्हटलेले आहे. आता या ठिकाणी समासाचा विग्रह करत असताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी हा संबंध असतो आणि हा संबंध विभक्तीच्या प्रत्ययाने दाखवला जात असतो. आणि त्या जो विभक्तीचा प्रत्यय आहे त्यावरून त्याचे हे प्रकार आपल्याला समजले जातात. तर तो विभक्तीचा तत्पुरुष समास म्हणजे काय? उदाहरणार्थ गावदेवी. उदाहरणार्थ काय आहे? गावदेवी. आता इथं विभक्तीचा कोणता प्रत्यय लागलेला आहे तर गावदेवी याचा अर्थ काय आहे? गावाची देवी. इथं काय आहे? षष्ठी तत्पुरुष. आता तो तक्ता तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा आपल्या वहीमध्ये सुद्धा लिहिलेला असेल तर तो तक्ता सुद्धा आपण पाहून घ्यायचा आहे. दुसरं उदाहरण आपण पाहूया. क्रीडांगण. क्रीडांगण. अंगण हे महत्त्वाचं आहे. दुसरं पद महत्त्वाचं आहे. ते क्रीडेसाठी अंगण. आता इथं विभक्तीचा कोणता प्रत्यय लावलेला आहे तर क्रीडेसाठी अंगण. चतुर्थी तत्पुरुष. दुसरं उदाहरण आपण पाहूया. राजकन्या. याची आपण विग्रह करत असताना कशी करतो? राजाची कन्या. इथे प्रत्यय लागला ची आणि म्हणून या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय कुठला आहे? षष्ठी तत्पुरुष. अशा प्रकारे जेव्हा आपण विग्रह करत असतो तेव्हा विभक्तीचा हा जो प्रत्यय अव्यय जो आहे तो त्या ठिकाणी जोडला जात असतो. म्हणजे या ठिकाणी समासाचा विग्रह करत असताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध हा विभक्तीच्या प्रत्ययाने लावला जातो. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण विग्रह करत असतो तेव्हा त्या ठिकाणी जो विभक्तीचा प्रत्यय आहे तो विभक्तीचा प्रत्यय त्या ठिकाणी दाखवला जातो. त्यालाच आपण विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणणार आहोत की तिथं दुसरं पद महत्त्वाचं आहे पण जेव्हा आपण विग्रह करणार आहोत त्या ठिकाणी हा विभक्तीचा प्रत्यय असं त्या ठिकाणी विग्रह होत असतो. आता विभक्ती तत्पुरुष समासाची 2 वैशिष्ट्ये आपण लक्षात घ्यायची आहेत की विभक्ती तत्पुरुष समासातील पहिले पद हे नाम किंवा विशेषण असते. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. हे जे विभक्ती तत्पुरुष आहे तर यामध्ये पहिलं हे नाम असतं किंवा विशेषण असतं. आणि दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विग्रह करताना प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्ती लागते. म्हणजे द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी. तर इतर जे प्रथमा असेल किंवा संबोधन जे आहे हे प्रत्यय या ठिकाणी लागत नाहीत. तर हेही आपण या निमित्तानं लक्षात घेणार आहोत. तेव्हा आपण जेव्हा विग्रह करणार आहोत विग्रह करत असताना विभक्तीचा प्रत्यय कुठला लागला असेल तर त्याचा प्रकार लिहित असताना आपण विभक्ती तत्पुरुष समास असं समजणार आहोत. म्हणजे मुख्य प्रकार आपण पाहिला अव्ययी भाव. दुसरा प्रकार आपण तत्पुरुष समास बघतोय. दुसरं पद महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या पदाचे पुन्हा 3 उपप्रकार जेव्हा आपण पाहिलो त्यामध्ये जेव्हा विग्रह करणार आहोत हे विग्रह करत असताना जर विभक्तीचा प्रत्यय लागलेला असेल तर तिथं विभक्तीचा तत्पुरुष समास हा उपप्रकार समजणार आहोत. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कर्मधारय समास. आता कर्मधारय समास म्हणजे काय तर ज्या समासाच्या सामासिक शब्दातली दोन्ही पदं एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्यास आपण कर्मधारय समास म्हणणार आहोत. हा तत्पुरुष समासाचाच दुसरा उपप्रकार आहे. तर इथं उदाहरण आपण पाहूया. उदाहरणार्थ रक्तचंदन. रक्तचंदन म्हणजे काय? रक्तासारखे चंदन. तर इथं विभक्तीचा द्वितीय तृतीय चतुर्थी असं फोड आपण केलेली नाही. तर इथं आपल्याला जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यामध्ये लक्षात येतं की दोन्ही पदं ही एकाच विभक्तीमध्ये असतात. आणि कधी पूर्वपद विशेषण असतं. उदाहरणार्थ नीलकमल. पहिलं पद काय आहे? विशेषण आहे. कधी उत्तरपद विशेषण असतं.
घननीळ, म्हणजे इथं पहिलं नीळ, इथं घननीळ, म्हणजे कधी पहिलं पद असू शकतं किंवा कधी दुसरं पदसुद्धा विशेषण असू शकतं, हेही आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. तर कधी दोन्ही पदही विशेषणच असतात. उदाहरणार्थ पांढरा शुभ्र, जे आपण जेव्हा विशेषण पाहिलेलं आहे त्यामध्ये पांढरा शुभ्र हे दोन्ही विशेषण आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे की ही दोन्ही पदं ही विशेषणच दाखवलेली आहेत. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला हे कर्मधारय समास समजून घ्यावं लागणार आहे. दुसरं उदाहरण आपण पाहूया, चरण कमल. तर कमळासारखे चरण, अशी त्याचा विग्रह आपण करत असतो. कमल नयन, कमळासारखे नयन. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. बालमन, बाल असे मन. मोठे मन, मोठे असे मन. भाषांतर, अन्य भाषेमध्ये. अशा प्रकारे ही जी शब्द आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत, कर्मधारय समासामध्ये घ्यायचे आहेत की दोन्ही पदं हे एकाच विभक्तीमध्ये आहेत. कधी पहिलं पद विशेषण असतं, कधी दुसरं पद विशेषण असतं किंवा दोन्ही पदं विशेषण असू शकतात. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारे जर त्याची विग्रहमध्ये लक्षात आपल्या आलं की ही दोन्ही प्रथमामध्येच आहेत, एकाच विभक्तीमध्ये आहेत, तेव्हा आपल्याला हे कर्मधारय समास म्हणून त्या ठिकाणी लिहावयाचं आहे. तिसरा जो याचा उपप्रकार आहे तो म्हणजे द्विगु समास. आता द्विगु समास जो आहे तो हा कर्मधारय समासाचाच एक उपप्रकार आहे आणि या समासामध्ये दोन्ही पदांना संबंध जो आहे तो विशेषण आणि विशेष्य असा आहे. तर ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असून त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थबोध होतो, त्या समासाला आपण द्विगु समास असे समजणार आहोत. थोडक्यात आपण एवढं लक्षात ठेवायचं की ते संख्या विशेषण असणार आहे. उदाहरण पाहूया. त्रिदल. त्रिदल म्हणजे काय, तीन दलांचा तो समूह. इथं तीन हे संख्या विशेषण आलेलं आहे. त्रिभुवन, तीन भुवनांचा समूह. त्रिमास, तीन मास, मास म्हणजे महिने. तर या तीन मासांचा जो समूह आहे त्याला आपण त्रिमास असे म्हणणार आहोत. चौघडी, चौघडी म्हणजे काय, चार घड्यांचा समूह. चौकोन, चार कोणांचा समूह. चातुर्मास, चार मासांचा म्हणजे महिन्यांचा तो समूह. किंवा याच्या व्यतिरिक्त नवरात्र आहे, नवरात्रींचा तो समूह असेल. दशदिशा, म्हणजे दशदिशा ज्या आहेत त्या दशदिशा. कदाचित तुम्ही 8 दिशा समजून, मुख्य 4 आणि उपचार असं आपण समजतो, पण 10 दिशा आहेत हेही आपण लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर सप्ताह, सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा तो समूह असतो. तर अशा प्रकारे जी संख्या विशेषणी येतं तो जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे द्विगु समास. तर या द्विगु समासाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये कोणती, तर द्विगु समासामध्ये जे पूर्वपद असतं ते पूर्वपद संख्यावाचक असतं, जसं आपण आता उदाहरणं पाहिलेली आहेत. आणि हा जो समास आहे तो नेहमी एक वचनामध्ये असतो आणि या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, म्हणजे समूहाचा बोध या ठिकाणी होत असतो. आणि याला आपण द्विगु समास असं म्हणणार आहोत. तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी या दुसरा जो प्रकार आपण पाहिला समासाचा तो म्हणजे तत्पुरुष समास. तर या तत्पुरुष समासामध्ये हे 3 उपप्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजेच आपणाला द्वंद्व समास हा अभ्यासावयाचा आहे. आता द्वंद्व समास म्हणजे काय आणि या द्वंद्व समासाचे पुन्हा जे उपप्रकार पडतात त्यांचीही माहिती आपल्याला घ्यावयाची आहे. तर आता द्वंद्व समासामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की पहिलं जे आपण प्रकार पाहिला अव्ययी भाव, यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आहे. पुरुष समासाची जेव्हा आपण व्याख्या पाहिली त्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे. पण आता आपल्याला जो द्वंद्व समास पाहायचा आहे तर या द्वंद्व समासामध्ये आपण अभ्यास करत असताना दोन्हीही पदं आपल्याला समान दर्जाची समजावी लागणार आहेत. त्यालाच आपण द्वंद्व समास असं म्हणणार आहोत. म्हणजे या ठिकाणी ज्या समासातील दोन्ही पदं अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्याला आपण द्वंद्व समास असे म्हणणार आहोत. आणि ही पदं जी आहेत ही पदं आणि व अशा समुच्चयबोधक किंवा अथवा अशा विकल्पबोधक शब्दांनी किंवा उभयान्वयी अव्ययांनी दाखवलेली असतात त्याला आपण द्वंद्व समास असं म्हणणार आहोत. उदाहरणार्थ राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. म्हणजे या ठिकाणी आपणाला जो समास आहे तो समास म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची आहेत आणि जोडत असताना उभयान्वयी अव्ययाची जोडली जात असतात
अशा या समासाला आपण द्वंद्व समास म्हणणार आहोत. आणि या द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार. हे 3 उपप्रकार कोणते तर आपण पाहूया. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. आता आपल्याला या ठिकाणी या द्वंद्व समासाचे जे 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारांची थोडक्यात माहिती ही घ्यायची आहे. जेव्हा या समासाचा आपण विग्रह करत असतो आणि हा विग्रह करत असताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. काय सांगितलं मी की ज्या समासाचा आपण जेव्हा विग्रह करत असतो तेव्हा विग्रह करत असताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो. त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास म्हणणार आहोत. म्हणजे इतरेतर द्वंद्व म्हणजे दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण त्यामध्ये पुन्हा जे उपप्रकार आहे त्यामध्ये आणि व या 2 शब्दांनी जेव्हा जोडले जात असतात तिथं असणारा इतरेतर द्वंद्व. म्हणजे काय? उदाहरणार्थ हरिहर म्हणजे हरी आणि हर, कटी खांदी कटी आणि खांदी, लेकी सुना लेकी आणि सुना दोन्ही महत्त्वाचे आहेत. तहान भूक तहान आणि भूक दोन्ही महत्त्वाचे आहेत. सासू सासरे सासू आणि सासरे, हात पाय हात आणि पाय, बहीण भाऊ बहीण आणि भाऊ. तर याचा जो विग्रह करत असतो तो विग्रह करत असताना आणि व हे 2च उभयान्वयी अव्यय आपण लिहित असतो तेव्हा विग्रह करत असतो. तिथं हे इतरेतर द्वंद्व समास आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक या शब्दामध्येच आपल्या लक्षात आले विकल्प आहे, पर्याय आहे, हे किंवा ते असं जेव्हा असतं ना विकल्प, ते वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासामध्ये विग्रह करताना अथवा किंवा वा हे विकल्प आहे. अथवा किंवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. त्याच्यापूर्वीचं काय पाहिलं आपण आणि व, तिथं काय झालं इतरेतर. इथं काय आहे विकल्प आहे. विकल्प म्हटलं की हे किंवा ते असं म्हणतो ना, तर त्या पद्धतीने त्याच्यासाठी उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत? किंवा आहे, अथवा आहे, वा हे 3 उभयान्वयी अव्यय आपण तिथं वापरत असतो. तर अशा अव्ययाने जेव्हा तिथं विग्रह केलेला आहे तर त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं समजायचं आहे. उदाहरणार्थ बघूया आपण. खरे खोटे, खरे आणि खोटे दोन्ही आपण खरे आणि खोटे असं नाही म्हणत, तर खरे किंवा खोटे असा त्याचा विग्रह करत असतो. 1-2 1 किंवा 2 दोन्ही आणि न जोडत नाही. निंदा स्तुती, एक तर निंदा किंवा स्तुती, निंदा किंवा स्तुती. 3-4 3 किंवा 4. सत्यासत्य, एक तर सत्य किंवा असत्य. 8-15 8 किंवा 15. अर्धा पाऊण अर्धा किंवा पाऊण. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं विकल्प असतो आणि म्हणून इथं वैकल्पिक द्वंद्व समास समजायचा आहे. आता वैकल्पिक द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये काय आहे तर दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा असते. 2-4 2 किंवा 4 इथं काहीतरी एक आपल्याला अपेक्षित आहे. लक्षात आहे का पहा. म्हणजे खरे खोटे एक तर खरं अपेक्षित आहे किंवा खोटं अपेक्षित आहे, किंवा म्हणजे इथं विकल्प आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं वैशिष्ट्य पाहत असताना दोन्ही पदापैकी एकाचीच आपल्याला अपेक्षा असते आणि समासाचा विग्रह करत असताना वा किंवा अथवा यापैकी एखादं विकल्प बोधक हे उभयान्वयी अव्यय त्या ठिकाणी वापरावं लागतं. आता जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व द्वंद्वचे 3 उपप्रकार पैकी आपण पहिला दुसरा तर तिसरा समाहार द्वंद्व. आता इथं काय होतं तर इथं दोन्ही पदं महत्त्वाचीच आहेत. एकामध्ये दोन्हीला आणि व अशाने जोडलं, दुसऱ्यामध्ये विकल्प आला किंवा. आता तिसऱ्यामध्ये काय होतं पाहूया आपण. समाहारमध्ये जर त्या समासामध्ये पदांचा जो विग्रह आपण करत असतो त्या विग्रह करते वेळी त्या पदार्था व्यतिरिक्त अजून काहीतरी असेल, इतर काहीतरी त्याच्यामध्ये समावेश असेल तर त्या वेळेला समाहार द्वंद्व समास असतो. म्हणजे याची व्याख्या पाहताना आपण असं करणार आहोत की ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समावेश केलेला असतो, त्या समाहार द्वंद्व असं म्हणतात.
म्हणजे इथं दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण त्या दोन्हीबरोबर इतरही काही त्याच्यामध्ये समावेश असतात, तेव्हा तो समाहार द्वंद्व असतो. उदाहरणार्थ बाजारहाट. मग बाजारहाट म्हणजे काय? नुसतं बाजारहाट नाही, तर बाजारहाटमध्ये खूप काहीतरी असतं आणि म्हणून त्या ठिकाणी बाजार, हाट वगैरे वगैरे असा त्याचा अर्थ आहे. केर कचरा. आपण केर कचरा म्हणजे काय? केवळ कागद हे असं समजत नाही. केर कचऱ्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. केर आणि कचरा हे दोन्ही बरोबर अजून काहीतरी त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला समाहार द्वंद्व असं म्हणायचं आहे. कपडा लत्ता. कपडा लत्ता वगैरे वगैरे खूप काही त्याच्यामध्ये इतर समाविष्ट असतात. पानपत्रावळ. पानपत्रावळ वगैरे वगैरे. हळदी कुंकू. हळदी कुंकू वगैरे वगैरे इतर त्याच्यामध्ये ते समावेश असतात. तर अशा प्रकारे हा जो तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, त्यातला हा तिसरा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व. तेव्हा विद्यार्थी मित्रो, समासाचा हा तिसरा प्रकार आणि त्याचे हे 3 उपप्रकार तुमच्या निश्चित हे लक्षात आलेले असतील. आता आपल्याला पुढचा जो मुद्दा पाहायचा आहे, तो पुढचा मुद्दा म्हणजे चौथा प्रकार, आणि तो चौथा प्रकार म्हणजेच आपल्याला शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे बहुर्विही समास. तो बहुर्विही समास समजून घ्यावयाचा आहे. आता नेमकं बहुर्विही समास म्हणजे काय किंवा ते ओळखायचं कसं, हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपण चौथा प्रकार पाहणार आहोत, बहुर्विही समास. बहुर्विही समासाची माहिती पाहत असताना पुन्हा थोडं आपण मागं जाऊया. पहिला प्रकार, पहिलं पद महत्त्वाचं. दुसरा प्रकार, दुसरं पद महत्त्वाचं. तिसऱ्या प्रकारामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे बहुर्विहीमध्ये? तर त्यामध्ये जो शब्द आपल्याला दिलेला आहे त्याचं विग्रह करत असताना त्याच्यापेक्षा वेगळाच कुणीतरी आहे असा जेव्हा बोध होत असतो, तिथं आपण बहुर्विही समास समजणार आहोत. आणि म्हणून याची व्याख्या समजावून घेत असताना सामासिक शब्दातील दोन्ही पदं महत्त्वाची नसून, म्हणजे तिथे दोन्ही पदं महत्त्वाची नाही आहेत. पहिल्यामध्ये काय झालं? पहिलं महत्त्वाचं आहे, दुसऱ्या पदात दुसरं पद महत्त्वाचं आहे, तिसऱ्या प्रकारात दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. आता या चौथ्या प्रकारामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून या पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. इथं तिसऱ्याचाच बोध होतो, याला आपण म्हणणार आहोत बहुर्विही समास. मुळातच बहुर्विही हा शब्द शेतकरी किंवा धनधान्य संपन्न गृहस्थ असा केलेला आहे. तर या सामासिक शब्दाचा विग्रह जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपणाला त्या शब्दाच्या विग्रहामध्ये तिसऱ्या कुणाचा तरी जेव्हा बोध होत असतो त्याला आपण हे बहुर्विही समास समजणार आहोत. उदाहरणार्थ नीलकंठ. नीलकंठ हा जेव्हा आपण शब्द उच्चारतो, नीळकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो, म्हणजे निळा कंठ ज्याचा. कोणी आहे तो? निळा कंठ ज्याचा आहे तो कोण आहे? शंकर. म्हणजे तिसऱ्याचाच बोध झाला. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बहुर्विही समास हे लक्षात घ्यावं लागणार आहे. म्हणजे शंकराबद्दल बोलत असताना नीलकंठ असा उच्चार केला जातो. म्हणजे नीलकंठ त्याचा विग्रह करत असताना इथं दोन्हीही पदं महत्त्वाची नाही, तर तिसऱ्याचाच बोध आपल्याला होतो. म्हणून नीलकंठ हे शंकर या तिसऱ्याच नामाचं विशेषण आहे आणि म्हणून आपल्याला हे बहुर्विही समास समजायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या लक्षात आलं असेल की हे समासाचे 4 मुख्य प्रकार, त्यातले काही उपप्रकार आपण अभ्यासलेलो आहोत. तेव्हा आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील अशी काही शब्द हे आपण शोधायचे आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रो, हा आपला पहिला गृहपाठ आपण
आपण पूर्ण करणार आहात. ची उदाहरणं आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायची आहेत. तेव्हा जो यापूर्वी दिलेला वर्गपाठ आणि आत्ता दिलेला हा गृहपाठ पूर्ण करून ठेवायचा